काल नरेंद्र मोदी यांचा एक इंटरव्ह्यू झाला, ANI इंटरव्ह्यू घेतला. त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलली म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ही जी सिस्टम होती ती आम्ही देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केलेला, मात्र आता काळा पैसा वाढेल. नरेंद्र मोदी हे खोटं बोलतायत. मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही, मी नरेंद्र मोदींना म्हणते. भाजपचे नेते जे गुजरातमधून देशावर प्रधानमंत्री म्हणून बसले होते, ते भ्रष्टाचारासंदर्भात त्याने केलेल्या घोषणा या भंपक आणि खोट्या आहेत. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे. हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता, राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असतं. निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे. चंदा दो धंदा लो, या धंधा चाहिए तो चंदा दो. पहले धंधा लो बाद में चंदा लो, या पहिले चंदा दो बाद में धंदा लो. दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले. इलेक्टोरल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी, पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं. ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत, जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत, ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल, पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजपने. किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, जे तुरुंगात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते. आणि या व्यवहाराचं, गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत. खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत, ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत. त्यांनी आज मुलाखतीमध्ये असं देखील म्हटलंय की संपूर्ण देशामध्ये केवळ 3% केसेस ज्या आहेत ईडीच्या त्या राजकीय नेत्यांवर, बाकी इतर सगळे मोदी खोटं बोलतायत. ते 3% केसेस सुद्धा खोटे आहेत आणि बाकीचे सगळे भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले. जे राजकीय लोक आहेत, जे उद्योगपती आहेत, त्याच्यावर मोदी का बोलत नाही. मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जीएसटी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केले. मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलतायत. प्रश्न राजकीय की गैर राजकीय प्रश्न नाहीये, प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे. अत्यंत भ्रष्ट लोक, ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता, हे भ्रष्ट अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्व शर्मा, शुभेंदू अधिकारी, महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत, पालापाचोळा. या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं. तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही. बाकी इधर उधर की बात मत करो ना. इधर उधर की बात आप क्यों करते हो. टू द पॉइंट बोलो. अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास तो हम आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं. क्या है, आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं. हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा ANI संस्थेने घेतला. याच्या आधी देखील एवढे इंटरव्ह्यू दिले तेवढे बघा, हा मोदींच्या घरातला मामला घेणार का किंवा इतर कोणत्या पत्रकारांना संधी द्यावी. मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही. तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू. हो नक्की घे, नका नाही घेणार. पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीचे प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. हे आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय. गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची छाती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, बरं का. पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं. पण अशा 56 इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तर दिली नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. आपने उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे हैं वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक अच्छी बात है, मेरी मानसिकता ठीक नहीं है. हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना उनके, तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती. लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना.
कहाँ से आया पैसा? ये कौन सी ठेकेदार, कौन सी कंपनियां हैं जो आपको बार बार पैसे दे रहे हैं? आपका हिसाब कहाँ है? चैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है? ऑडिट क्यों नहीं किया है? हाँ, चंदे के बदले या धंधे के बदले में चंदा, चंदा के बदले में धंधा, यही चल रहा है ना। आप उसके बारे में जवाब दीजिए। हमारी मानसिकता क्या है, हमें कौन सी बीमारी है, वो जनता तय करेगी। आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है, भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया अपने महाराष्ट्र को। श्रीकांत शिंदे यांनी काल असं म्हटलंय की ही विसंगती आहे की जे स्वतः घोटाळ्यामध्ये अडकले तेच आमच्या घोटाळ्यामध्ये पत्र देतात असं त्यांनी ते नक्की सुशिक्षित आहेत ना, ते जे कोण शिंदे आहेत, बाळराजे, ते त्यांना लिहिता वाचता येतं ना। मी असं ऐकलं की ते हाडवैद्य आहेत। ते माणसांची त्यांनी कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली आहेत ते पहा। मला कोर्टानं जेव्हा सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे। त्यांचं म्हणणं देखील असं ते त्यांनी वाचायला पाहिजे। आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना, ते या बाळराजांना कळेल। माझा त्यांना सरळ प्रश्न होता, आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर 500 ते 600 कोटी रुपये गोळा केलेत की नाही त्यांनी सांगावं। त्यांचा जो आतापर्यंत 10 वर्षातला, विशेषतः आत्ता 2.5 वर्षातला जो उधळपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरची, ती 100 कोटीच्या वर आहे। अनेक कार्यक्रम, अनेक घोषणा, कोट्यावधी इथे वाटले तिथे वाटतोय, 500 गाड्यांचे पैसे दिले, या गाड्यात 100 कोटीच्या वर खर्च आहे। ॲडव्होकेट नितीन सातपुते आणि दुसर तक्रारती धर्मादाय आयुक्ताला केले, आपण त्याच्यावर का बोलत नाही? तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली, इधर उधर की बात करो, इधर उधर की बात नहीं चलेगी। माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे, तुम्हाला हे पैसे कोणी दिले? त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ, आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांची कोणती कामं केली, 1 नंबरची आणि 2 नंबरची? पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लोकशाही आहे, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय, आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। एक अजून प्रश्न होता, म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपला वचननामा जाहीर केलेला आहे, बीजेपीने जाहीर केलेला आहे, मात्र महाविकास आघाडीचा वचननामा किंवा जाहीरनामातून जाहीर 1-2 दिवसात होईल। आज आम्ही शिवसेनेचं जे गीत आहे, मशाल गीत, ते आम्ही लोकांसमोर आणणार आहोत। आज थोड्या वेळाने त्याची वेळ आणि आपल्याला साधारण स्थळ कळेल, आणि पुढल्या काही दिवसामध्ये आमचा एक कॉमन जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध होईल।